नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण 15% ऑल इंडिया कोटा फॉर BMS, BHMS, BUMS फॉर प्रायव्हेटसाठी बघणार आहोत. त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल, तिच्या सीट्स किती असेल, हा सगळा भाग आपण बघणार आहोत. मग 15% ऑल इंडिया कोटा BMS, BHMS, BUMS फॉर प्रायव्हेटसाठी आणि राऊंड 2साठी रजिस्ट्रेशनच्या डेट काय ते आता आपण बघूया. मग रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू झालेलं आहे तर 22/9/2025 म्हणजे 22 सप्टेंबर ते 24/9/2025 म्हणजे 24 सप्टेंबरपर्यंत रात्री 11:59 राऊंड 2चं पूर्ण जे शेड्यूल आहे ते आपल्याला CET सेटच्या वेबसाईटवर मिळणार आहे. पण ज्याने पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करायची गरज लागणार नाही, पण त्यांना चॉईस फिलिंग करावी लागेल आणि ऑप्शन फॉर्म भरावा लागेल. त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज लागणार नाही. आता याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जर सेकंड राऊंडला ॲडमिशन मिळालं तर ते ॲडमिशन घ्यावंच लागतं, आणि जर नाही ॲडमिशन घेतलं तर आपण जे 50,000 डिपॉझिट भरलेलं आहे ते पुन्हा मिळणार नाही. मग ज्यांना 100% कॉलेज हवं असेल त्यानेच ते कॉलेज टाकायचं आहे. म्हणजे ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला जे कॉलेज हवं आहे, जिथं तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तिथेच तुम्ही ते कॉलेज टाका, अन्यथा आपल्याला 50,000 रुपये डिपॉझिट मिळणार नाही. आता आपण या राऊंड 2चा 2025चा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत, पण त्याच्याबरोबर आपण 2024चा पहिला आणि दुसऱ्या राऊंडचा पण कट ऑफ बघणार आहोत, आणि त्याच्यावर आपण किती कट ऑफ होऊ शकतो तो आपण बघूया. बघा, 15% ऑल इंडिया कोटा फॉर BMS प्रायव्हेटसाठी पहिला आपण 2024चा बघणार आहोत. राऊंड 1 आणि राऊंड 2 काय बघणार आहोत. बघा, 2024ला राऊंड 1ला टोटल रजिस्ट्रेशन किती झालं होतं तर 3,335 कॅन्डिडेटने रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यावेळेला टोटल सीट किती होत्या तर 1,088. आणि त्यावेळचा कट ऑफ किती होता, म्हणजे ऑल इंडिया रँक किती होती, 4,60,208 ही त्यावेळची ऑल इंडिया रँक होती लास्ट कॅन्डिडेटसाठी. आणि ते कॉलेजसुद्धा भंडारा येथील आयुर्वेदिक कॉलेज होतं. पुन्हा बघा, राऊंड 1साठी रजिस्ट्रेशन होतं 3,335, सीट्स होत्या 1088, आणि शेवटची ॲडमिशन जी मिळाली होती ती ऑल इंडिया रँक होती 4,60,208. आता इथला राऊंड 2चा कट ऑफ बघूया आपण 2024चा. आता राऊंड 1मध्ये 3,335 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, पण राऊंड 2मध्ये रजिस्ट्रेशन वाढलेले आहेत. 3,764 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं, आणि राऊंड 2मध्ये सीट्स होत्या 405. म्हणजे सीट कमी झाल्या होत्या आणि रजिस्ट्रेशनची संख्या वाढली होती, त्यामुळे कट ऑफ वाढला होता. त्यामुळे ऑल इंडिया रँक जवळपास 30,000ने वरती गेली होती. म्हणजे पहिल्या राऊंडला 4,60,208 ही ऑल इंडिया रँक होती, तर दुसऱ्या राऊंडला त्याच कॉलेजला 4,30,602 रँक होती. म्हणजे जवळपास 30,000ने रँक वरती शिफ्ट झाली होती. आणि म्हणून 15% ऑल इंडिया कोटा BMSसाठी सेकंड राऊंडमध्ये मेरिट लिस्ट वाढते. आता आपल्याला 2025चा म्हणजे या वर्षीचा राऊंड 1चा कट ऑफ बघायचा आहे. बघा, यावर्षी राऊंड 1मध्ये टोटल रजिस्ट्रेशन किती झाली तर 3,862. यावर्षीच्या सीट किती होत्या 1,061. आणि या वर्षाची कट ऑफची ऑल इंडिया रँक होती 4,66,944. आणि राऊंड 1ला 292 मार्कांना ॲडमिशन मिळालेली आहे, जे चंद्रपूरचं आयुर्वेदिक कॉलेज आहे. मग याच्यावरनं आपण राऊंड 2चा कट ऑफ आपण एक्सपेक्ट करू शकतो. बघा, गेल्या वर्षी राऊंड 1ला 3,335 होते, राऊंड 2ला जवळपास 3,764 जवळपास सेकंड राऊंडला 400-450 मुलं वाढली, कॅन्डिडेट वाढलेत. मग आता यावर्षीसुद्धा जर कॅन्डिडेट वाढले तर ॲप्रॉक्सिमेट जर पहिल्या राऊंडला 3,462 लोकं होती, कॅन्डिडेट होती, तर सेकंड राऊंडला जवळपास ते 4,200-4,300पर्यंत ते कॅन्डिडेट असतील. गेल्या वर्षी पहिल्या राऊंडला सीट होत्या 1,088. यावर्षी पहिल्या राऊंडला सीट होत्या 1,061. गेल्या वर्षी दुसऱ्या राऊंडला सीट शिल्लक होत्या 405. यावर्षी दुसऱ्या राऊंडला सीट अवेलेबल असेल ॲप्रॉक्सिमेट 370. पण यावर्षी आयुर्वेदिकची 11 कॉलेजे एक्स्ट्रा नवीन आलेली आहेत,
आणि त्या एक्स्ट्रा नवीन कॉलेजची सीटसुद्धा वाढू शकतात. पण या 11 कॉलेजच्या सीट किती वाढू शकतात? कारण या फक्त 15% आहेत. मग जवळपास 130 सीट ॲप्रॉक्सिमेट वाढू शकतात त्याच्यामध्ये. मग या 370मध्ये जर 130 पकडले तर जवळपास 500 सीट होऊ शकतात. पण जनरली या ज्या सीट ज्या नवीन कॉलेजच्या आहेत त्या जनरली त्या स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये ॲड केल्या जातात. समजा सेकंड राऊंडला जर ॲड झाला तर आपला फायदाच आहे. जवळपास मग 500 सीट आपल्याला मिळू शकतात. मग गेल्या वर्षी जी लास्ट ॲडमिशन मिळाली भंडाऱ्याला ते त्या ठिकाणी पहिल्या राऊंडला कट ऑफ होता किंवा ऑल इंडिया रँक होती 4,60,208. पण सेकंड राऊंडला कट ऑफ वाढला, 30,000 सीट वाढली. याचा अर्थ 4,30,602ला ॲडमिशन मिळालं. म्हणजे पहिल्या राऊंड आणि सेकंड राऊंडमध्ये 30,000 सीट वरती जम्प झाली. मग हाच जर क्रायटेरिया आपण यावर्षी जर पकडला तर यावर्षी पहिल्या राऊंडला ॲडमिशनसाठी ऑल इंडिया रँक होती 4,66,944. मग जवळपास 30,000 सीट आपण जर वरती पकडली तर ती सीट जाऊ शकते 4,35,500पर्यंत ऑल इंडिया रँक जाऊ शकते. मग जर पहिल्या राऊंडला जर 292ला ॲडमिशन मिळाली असेल तर दुसऱ्या राऊंडला ती जवळपास 15 ते 20 मार्काने पुढं जाऊ शकतो. म्हणजे 292च्या पुढे म्हणजे जवळपास 305 पासून 315पर्यंत ॲडमिशन मिळू शकते. पुन्हा बघा 2024ला पहिल्या राऊंडला ऑल इंडिया रँक होती 4,60,208. पण दुसऱ्या राऊंडला कट ऑफ वाढला, ती ऑल इंडिया रँक शिफ्ट वरती झाली 4,30,602. म्हणजे जवळपास 30,000ने ती शिफ्ट झालेली आहे. याचा अर्थ सेकंड राऊंडला कट ऑफ वाढला. मग त्याचप्रमाणे 2025ला लास्ट ॲडमिशन मिळाली कुठल्या रँकला तर 4,66,944. मग यावर्षीसुद्धा सेकंड राऊंडला कट ऑफ वाढणार आहे, ती रँक वरती शिफ्ट होणार आहे. मग ती 30,000नी आपण ॲप्रॉक्सिमेट शिफ्ट झाली तर आपल्याला आपला कट ऑफ असेल 4,35,500. आणि मार्क होते पहिल्या राऊंडसाठी 292. मग जवळपास 315पर्यंत दुसऱ्या राऊंडला ते मार्क जाऊ शकतात. मग आता हा ऑल इंडिया कोटा 15% कोणी भरावा तर ज्याला जर BAMSमध्ये 292च्या वरती आणि 315च्या आसपास जर मार्क असतील तर त्याने जर इथं भरला तर त्याला ॲडमिशन मिळू शकतं. कारण कट ऑफ 100% वाढणार आहे सेकंड राऊंडचा. आणि मग 290पेक्षा जर कमी मार्क असतील 280, 285 या लोकांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून फायदा होणार नाही. कारण कट ऑफ हा वाढणार आहे. आणि जर रजिस्ट्रेशन केलं आणि कॉलेज मिळालं नाही तर ते 50,000 आपल्याला लेट मिळतात. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये मिळू शकतात. म्हणजे तेवढेपर्यंत आपले ते 50,000 त्या ठिकाणी राहू शकतात. पण ज्यांना पैशाचा कोणताही प्रॉब्लेम नसेल ते फॉर्म हे भरू शकतात. आणि जर आपण BHMSचा जर विचार केला तर ज्यांना 150पासून जर 200पर्यंत जर मार्क असतील तर त्यांना ऑल इंडिया कोटामध्ये BHMSला ॲडमिशन मिळू शकतं. फक्त 15% ऑल इंडिया कोटा BHMSमध्ये ॲडमिशन घेताना फक्त सेकंड राऊंडला जर एखाद्या मुलाला ॲडमिशन मिळालं तर त्या ठिकाणी फ्री एक्झिस्ट नाही, त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावंच लागतं. आणि जर एखाद्या मुलाने ॲडमिशन घेतलं नाही तर त्याने जे 50,000 डिपॉझिट भरलेलं आहे ते पुन्हा मिळणार नाही. याचा सगळ्यांनी विचार करावा. आणि अतिशय कमी मार्क ज्यांना असतील त्यांनी 15%मध्ये भरू नये. कारण ते 50,000 जवळपास जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यात मिळतात. आणि कधीकधी ते मिळायलासुद्धा प्रॉब्लेम असतो. आणि म्हणून फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरायचा आहे, कॉलेज भरताना काळजीपूर्वक भरायचं आहे. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आपण इथं थांबू. आपण पुन्हा भेटू असाच एक नवा व्हिडिओ घेऊन.